युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतून नुकतेच समाविष्ट झालेले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या वारशाचा उत्सव आता थेट कोल्हापुरात साजरा होतोय। अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जाहीर केलेल्या 12 किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमुळे कोल्हापुरातील बालचिमुकले दिवाळीच्या सुट्टीत इतिहासाला उजाळा देत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील अनेक ठिकाणी बालकांनी शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या असून मंगळवार पेठेतील साठमारी फ्रेंड सर्कल ग्रुपच्या बालचिमुकल्यांनी तयार केलेला प्रतापगडचा किल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा होती। हा किल्ला आत्ताचा प्रतापगड किल्ला हा बनवलेला आहे। आपण प्रतापगड किल्ला करण्यामागचा उद्देश हा असा आहे की यावेळी आपल्या देशावर पहलगाम दहशतवाद्यांचा हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ आपण हा किल्ला बनवलेला आहे। कारण शिवाजी महाराजांनी त्या काळात आपल्या अफजल खानाचा वध कसा केला ह्याचं पण आपण इथं प्रतिक्षण केलेलं आहे। शिवाजी महाराजांनी तेव्हा न हे करता अफजल खानाचा वध कसा प्रक्रियेनं वध केला आपण ते आताच्या पिढीला आपल्याला माहीत नाहीये। कुणाला सगळ्यांचं मोबाईलचं जगात या कुणालाच त्याची काही माहितीच नाही आहे। आता त्याच्यामुळे सगळ्यांना हा इतिहास कळावा। प्रतापगड किल्ला तिथं जाऊन बघण्यापेक्षा तिथं जाऊन बघावंच सगळ्यांनी, पण तिथं जाऊन बघण्या इथं आत्ता सध्या कोल्हापुरात आपण छान प्रतिकृती माझ्या भावांनी सध्या केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही येऊन इथं नक्की बघावं। आणि हा किल्ला करायला खूप कष्ट, म्हणजे 1 ते 1.5 महिना झालं माझे भाऊ सगळे हा किल्ला करत आहे। आणि हा किल्ला करायला दिवसभर ते कामावरून येऊन संध्याकाळी परत ह्या किल्ल्यासाठी वेळ काढून त्यांनी हा किल्ला बनवत आहे। या किल्ल्याला 2 ते 4 ट्रॉली भर आणि 2 ते 3 ट्रॉली लाल माती वापरलेली आहे। 1 ते 1.5 महिना झालं हे खूप कष्ट करून माझे भाऊ हा किल्ला करत आहेत, जेणेकरून सगळ्यांना प्रतापगड किल्ला कळावा आणि ह्याचा शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना समजावा म्हणून हा किल्ला आम्ही केलेला आहे। या बालकांनी अत्यंत कौशल्याने आणि कल्पकतेने तयार केलेली ही प्रतिकृती पाहताना नागरिकांना हा खरा प्रतापगडच आहे की काय असा भास होतो आहे। किल्ल्याचे बुरुज, दरवाजे, झेंडा आणि आजूबाजूचा परिसर इतक्या बारकाईने साकारण्यात आला आहे की पाहणाऱ्यांचे डोळे थक्क होऊन जातात। किल्ल्याभोवतीचा परिसरही अप्रतिम आहे। लहान मार्गदर्शक रस्ते, किल्ल्याचा जाणारा मुख्य मार्ग, झाडे, छोटी छोटी मातीचे मावळे, केशरी रंगाचा ध्वज जो मराठ्यांचा प्रतीक आहे ते सुद्धा किल्ल्याच्या आजूबाजूला लावल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक गोष्ट बारकाईने आणि सौंदर्यदृष्ट्या सजवलेली आहे। ही प्रतिकृती पाहताना प्रतापगडचा इतिहास जणू डोळ्यासमोर भासतोय। यामध्ये अफजल खानाचा वध याची सुद्धा प्रतिकृती दाखवण्यात आली आहे। या प्रतिकृतीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी असून लहान मुलांच्या मेहनतीचे आणि शिवभक्तीचं कौतुक सर्वत्र होत आहे।